सुंदर ते ध्यान उभे विठे बगे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठे बगे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी घटावर देवनिया घरावर देवनिया घरकटावर देवनिया सुंदर ते ध्यान उभे विठे बगे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठे बगे सुंदर ते ध्यान उभे विठेवरी घटावर देवनिया घरकटावर देवनिया देवनिया हार गळा काजूनांबर हार गळा काजूनांबर आवडे निरंतर येथे ज्ञान कुंडले तळपती द्रवणी कुंडले तळपती द्रवणी घंटी कौतुक मणी विराजित हार गळा काज पितांबर हार गळा काज पितांबर आवडे निरंतर येती ध्यान कामने माझे कामने माझे तुका म्हणे माझे हे ती सर्व दुःख कामने माझे कामने माझे तुका म्हणे माझे हे ती सर्व दुःख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हे ती सर्व सुख कामने माझे कामने माझे पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा गाजे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा गाजे पितांबर आवडे निरंतर हेती ध्यान आवडे निरंतर हेती ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा गाजे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा गाजे पितांबर तुळसी
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, म्हणे माझे सर्व सुख, म्हणे माझे सर्व तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व, तुका म्हणे माझे हेची सर्व, तुका म्हणे माझे सर्व सुख, पाहिन त्रिमुख आवडीने, पाहिन त्रिमुख आवडीने, तुळसी हार गळात पितांबर, तुळसी हार गळात पितांबर, श्रीमुख आवडीने, श्रीमुख तुका म्हणे माझे सर्व, तुका म्हणे माझे सर्व, तुका म्हणे माझे सर्व, तुका म्हणे पाहिन त्रिमुख आवडीने, पाहिन त्रिमुख आवडीने, तुळसी हार गळात पितांबर, तुळसी हार गळात पितांबर, श्रीमुख आवडीने, तुळसी हार गळात आवडे निरंतर हेच ध्यान, हेच ध्यान, हेच ध्यान, आ आ आ आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान, आवडे निरंतर हेच ध्यान, तुळसी हार गळात पितांबर, तुळसी हार गळात पितांबर, गोपाळ कुमाये, 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 गोपाल कुमाई, 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 गोपाळ कुमाये, गोपाळ कुमाये, गोपाळ कुमाये, गोपाल कुमाई, गोपाळ कुमाये, गोपाल कुमाई, गोपाळ कुमाये, गोपाल कुमाई, गोपाळ कुमाये, गोपाल कुमाई, गोपाळ कुमाये,
रामकृष्ण आहे. राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
सुख वाटे हे चिठाई बहुबाई संतांचे बहुबाई संतांचे बहुबाई संतांचे वाटे हे चिठाई बहुबाई संतांचे बहुबाई संतांचे बहुबाई संतांचे वाटे हे चिठाई बहुबाई संतांचे बहुबाई संतांचे बहुबाई संतांचे वाटे हे चिठाई बहुबाई संतांचे बहुबाई संतांचे बहुबाई संतांचे म्हणून केला नाही नाश येताये नाही नाश येताये नाही नाश येताये मोदी केला भात नाही नाच घेताये नाही नाच घेताये नाही नाच घेताये Jagrat
बाबाई संताचे मनावून गेला माझा मनावून गेला माझा मनावून गेला माझा मनावून गेला माझा मनावून गेला माझा
विठ्ठलजी महाराज बोला मंडली ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की सुख वाटे हेची ठाई बहुपायी संतांचे म्हणून केला वास नाही नाश ठाई न करवे हाली चाली निवारली चिंता हे म्हणून केला वास नाही नाश ठाई तुका म्हणे निवेतनु तुका म्हणे निवेतनु रजकणू लागता म्हणून केला वास नाही नाश ठाई पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्र जननी देवाती नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वामभागम पाणौ महासायक चारुचापम नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम कहो तुझे भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्त भगवंत गुरु चतुर नाम वपु एक जिनके पद वंदन करूं नासत विघ्न अनेक प्रथम ही गुरु को शीश नवाऊं हरि चरणों में ध्यान लगाऊं मंगल भवन मंगलहारी द्रवउषु दशरथ अजिर बिहारी मंगल भवन अमंगलहारी उमा सहित जी जपत पुरारी शिया राम मैं सब जग जानी करहूं प्रणाम जोरी जुग पानी सुख वाटे हेची ठाई बहुपायी संतांचे म्हणून केला वास नाही नाशी ठाई प्रस्तुत ब्रह्मांड नायक परमात्मा रामचंद्र प्रभू त्याचप्रमाणे विठ्ठलेश परमात्मा रुक्मिणी माता यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा आणि संत प्रकरणातला अभंग आपल्या समोर म्हणून दाखवलेला आहे. अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा, आपल्या सांगली गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आता खांद्यात सुरू झाले. आता हळूहळू हा प्रारंभ झालेले आपल्या गावामध्ये, कारण 1 वर्षापासून बरेच कार्यक्रम बंद झाले. सर्व कोरोनाने आपलं शिकून गेला कसं वागा ते विठ्ठला कार्यक्रम बंद झाले, वाऱ्या बंद झाल्या. भगवंताच्या मनात असेल काय आपलं काही चालत नाही. तिथे आले देवाजीच्या मनात, तिथे कोणाचे चालेना. असा कोरोना ठीक आहे, हळूहळू तो बी जाईल बरं का. तो काही राहणारा थोडी आहे, पण काही कारणास्तव आलाच असेल. काहीतरी त्याला वाटलं असेल की काहीतरी यांना दाखवून द्यावं. त्याच्याच करता कोरोना आपल्या भारतात नव्हे
पूर्ण देशामध्ये विठ्ठल विठ्ठल अशा महामारीमध्ये देखील जे बिचारे पारमार्थिक लोक आहेत यांनी घरच्या घरी काय होणार, घरच्या घरी करा परमार्थ केला. काहीने नाम जप केला असेल, कोणी काही केलं असेल, बाहेर पडता येत नाही, मग घरातल्या घरात काही हरकत आहे का? काय सवड दिली नाही, कुठे जाऊ नका म्हणून बऱ्याच लोकांचे तोंड बांधलेले होते. वारकऱ्यांनी बांधले बिचारे, वास्तविक बांधायला दुसऱ्या लोकांनी बांधायला पाहिजे होते, पण वारकऱ्याने बांधावं लागलं. याचा अर्थ असतात की कुठेही चरणारे जे आहे त्यांची तोंड बंद होती. विठ्ठल असा हा कोरोना देशभरामध्ये हा पसरलेला आहे. हळूहळू तो जातोय आणि कार्यक्रम आपले प्रारंभ होत आहे. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूज्य वैकुंठवासी स्वानंद सुख निवशी जोग महाराज यांची जी परंपरा संपूर्ण परंपरेतलीच आहे बाबा. थोडे भेद पडले ते तो भेदही मानायचा नाही आपल्याला. वारकरी संप्रदाय म्हटलं हा एकच संप्रदाय आपला आहे. सर्व संप्रदाय समावेश कशात होता तो वारकरी संप्रदायामध्ये. प्रत्येक आमचा नाही रे बाबा. आपल्याला मार्ग एकच आहे. कोणी कोणत्या मार्गाने जात असेल, कोणी कोणत्या दुसऱ्या मार्गाने जात असेल, पण जाणार तो एका ठिकाणीच जाणार आहे, देवाकडेच जाणार आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढं की बा स्वानंद सुखनिशी जोग महाराज यांची जी परंपरा, त्या परंपरेतले श्री वारकरी समाज नवे परमपूज्य मोठे बाबापासून नतुशिंग बाबापर्यंत नवे नवे जेवढे महाराष्ट्रामध्ये वारकरी शिक्षण संस्थेत शिकून गेली जी महाराज मंडळी असेल, त्या स्तंभ जर कोण असेल तर जोग महाराज. मी विनोदाने सांगतो, मामा स्वामी गुरु जोग जी विजय किनो संसार कलयुग में हरि कीर्तन करे नाम को क्यों प्रचार. विठ्ठला विठ्ठल हा प्रचार कोणाचा असेल, एक वारकरी शिक्षण संस्थेचा आहे. आणि या वारकरी शिक्षण संस्थेच्या अनेक फांदे आहे महाराज. सर्वांनी हा परिसर परमपूज्य नतुशिंग बाबा या गावामध्ये यायचे महाराज. 8-8 दिवस थांबायचे. राणामध्ये सप्ताह ते कार्यक्रम व्हायचे महाराज. त्याच्यानंतर 3 दिवसाचा कार्यक्रम इथे व्हायचा. अशी जी परंपरा आणि तीच परंपरा आमच्या ही व्यक्तीपर्यंत अक्षुण बाबा आता चालवते. आता तेही थकले महाराज. कारण इंद्रिय मावळली असं आहे, प्रत्येकाच आहे. प्रत्येकाची इंद्रिय मावळणार आहे. ज्याचे गाल महाराज सफरचंद सारखे होते ते वाटीच्या खोबऱ्यासारखे झाले, तर करता काय त्याला. विठ्ठल कारण हा मृत्यू लोक आहे. या मृत्यू लोकामध्ये बरेच महाराज मंडळी आपल्या परिसरामध्ये महाराज बरेच लोकांनी कार्य केले. विठ्ठल बाबा येथे जवळचेच होते ना, विठ्ठल महाराज हंबरवाडी. त्याचप्रमाणे आपले चिनावलचे दिगंबर बाबा, अनेक संत होऊन गेले महाराज परिसरामध्ये बरं का. ही जी परंपरा आहे, ही परंपरा ह्या वारकरी मंडळींनी जे गादीवर आहे त्यांनी ही चालवली. जगन्नाथ महाराज अशी जी बरीच मंडळी, प्रत्येकाचं एखादं नाव सुटलं ते नाव कसं घेतलं नाही अशी म्हणणारी लोक आहे महाराज. मला एवढंच म्हणायचंय, जेवढे आपल्या वारकरी संप्रदाय जेवढे संत महात्मे असतील, या संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये फार मोठी क्रांती केली आणि या संप्रदायाची वाढ केली महाराज. कोणत्याही माध्यमातून असो, हरिभजनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून, प्रवचनाच्या माध्यमातून, भजनाच्या माध्यमातून, नामचिंतनाच्या माध्यमातून या सर्वांना मार्गाला लावलं. जसं मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत ते, या संत महात्म्याने असा मार्ग दाखवला आणि त्याचं आपल्याला आचरण करायचे. त्याच्या पाठीमागे आपल्याला पावलावर पाऊल टाकायचे. आता आमचे बाबा थकले बाबा, कारण वय बी बरंच झालंय ना. 86 का 87 89 तरी ठणठणात गाडी आहे. अजून काठी पासून टणटण वाजते काठी. याचा अर्थ बाबाची तब्येत चांगली आहे. आता बाबा माझं बी काही कमी नाही. आता माझं 74 चालू आहे. विठ्ठला विठ्ठल. पण माझी प्रकृती बरी आहे अजून. बरंच म्हणायचं आपल्याला. आमचं बोलणं झालं आमचं. त्यांचं बी 81 ना का 79. म्हणलं मी 6 वर्ष लहान आहे. विठ्ठला असं तो विषय सांगायचा. पारमार्थाच्या दृष्टीने सांगतो. असा पारमार्थ यांनी झुंजून केला. आमचे बाबांनी भांडारा डोंगरावर नारायण बाबा नारखेडे
आणि लक्ष्मीबाबा कोल्हे बाबा गाथा पाठ केला. आपल्या माथ्यात राहत नाही. हां खरंच ना, गाथा पाठ करणं काही सोपं नाही आहे महाराज. हां गाथा पाठ केला, परीक्षा दिल्या, बाबांच्या सानिध्यामध्ये राहिले, नव्याने परंपरा चालवली. म्हणून बाबांनी असं केलं नाही की हा कोण नाही नाही, या रे या रे, बस संपलं. विठ्ठला विठ्ठला. त्याच पावलावर पाऊल टाकून आपला हा दौरा मंडळाचा कार्यक्रम सांगवीपर्यंत आता पोहोचलेला आहे. आजचा जवळजवळ कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे. मला 6वा दिलेला होता बा, 5वा दिवस आहे. ठीक आहे. असे 5व्या दिवसाची सेवा आमची हरिभक्तीपरायण गावकरी मंडळी आमचे भानदास महाराजांनी आग्रह केला, महाराज तुम्ही यायलाच पाहिजे. आणि म्हटलं माझी तब्येतही बरी नाही आणि काही काय होईना, तू मिराले म्हणजे वाघासारखे बोलत राहता. म्हटलं तसं काही नाही बाबा, मी साधा माणूस आहे. हां तुम्हाला सर्वांना माहिती आहे, इथे उड्या मारणारा बाबा, इथे उड्याच मारत होतो आपण, कीर्तन थोडी करत होतो. हरिपाठ म्हटलं की सर्व उड्या मारायचे, पंची महाराजपासून सर्व विठ्ठला. परमपूज्य बाबा जशी मला बुद्धी देतील, विठ्ठलेश परमात्मा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मी सांगण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे. सुख वाटे हिची ठाई बहुपाई संतांचे. श्री संत श्रेष्ठ गोस्वामी जगद्गुरु तुकोबाराय यांनी जगाकडे दृष्टी फेकली असताना तुकोबारांना असं आढळून असं दिसून आलं की प्रत्येक प्राणी मात्राची धडपड, प्रत्येकाचे जे प्रयत्न चालू आहे, भाऊ फक्त एकाच वस्तू करताय आणि प्रत्येकाला पाहिजे येते. नाही म्हणणारा जन्माला यायचा आहे, फक्त एकच माता जन्माला येते म्हणजे कुंती माता. विठ्ठला सर्व काय मागणार, देवाजवळ गेले तरी वारीला करता, वारी करतो आपण ठीक आहे, पण वारीला जरी गेलो तरी आपण देव बापा मला सुखी ठेव हे शब्द ठरलेले आहे महाराज. मुलगा कडेवर असतो त्याला बोलता येत नाही तरी आईच हात जोडते, देव बापा माझ्या मुलाला सुखी ठेव. याचा अर्थ प्रत्येकाला काय पाहिजे? सुख पाहिजे. सुखाकरता प्रत्येकाचे प्रयत्न चालू आहे. कारण सुखम सर्वाय रुच्यते मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी भावी ना जीवे. असं कोणी जेव्हा प्रार्थना करते, प्रभो आता हा कोरोना पुन्हा येऊ दे असं म्हणते कोणी? नाही रे बाबा तू तिकडच जा. विठ्ठल याचा अर्थ प्रत्येकाला हवं असेल ते सुख पाहिजे. छोट्या बालकापासून तर वृद्ध म्हाताऱ्यापर्यंत प्रत्येकाला सुख पाहिजे. छोट्या बालिकेपासून वृद्ध म्हातारीपर्यंत प्रत्येकाला सुख पाहिजे. याच्या पुढे सांगू, छोट्या महाराजापासून तर टोले जन्मापर्यंत प्रत्येकाला हवंय ते सुख पाहिजे. सुखाकरता अहोरात्र प्रयत्न चालू आहे. परंतु श्रवणाने विचार केला या संसारामध्ये या विषयामध्ये तीळ मात्र सुख नाहीये. विठ्ठला कारण ज्ञानोबारांनी वर्णन केले, संसार दुःख मुळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ दुःख बांधवले आहे हा संसार बांधवले आहे हा आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. सुखाची वार्ता का ऐकायला मिळत नाही महाराज. आपलं मंदिर आहे, फार छान मंदिर आहे महाराज, आणि पण सोय बी चांगली केलेली आहे, समोर बसण्याची बी, दर्शन करता इथलं नाही सांगत पण आहे व्यवस्था ते सांगतो. फक्त बाहेर ओटे आहे, पुन्हा देवाचं दर्शन केलं तर ओट्यावर बसता. विचारता का कसं काय चालू आहे तुमचं? माझं बरं आहे हो, जरा मुलगा जरा वाईट वागतो. अरे तुमचा तर वाईट वागतो, माझा तर चाकू घेऊन धावतो.
म्हणजे सुखाच्या गोष्टीने तुम्ही जप किती करता, तुम्ही हरिपाठ म्हणता का? नाही नाही, संसारातलं बोललं जातं विठाला महिला जरी म्हटलं ते त्या का बहीण तुझी बहीण, तिथं त्यांचं बोलणंच असतं ते. तुझी सून कशी काय? सून बरी आहे पण असं आहे, तू तिथे बरी आहे म्हणजे फार बेकार आहे, म्हणजे असं आहे. या संसारात नाही महाराज, देवाचं कधी विचारलं जात नाही. असं नाही विचारलं की बाई तू हरिपाठ किती वेळा म्हणते, जप करते का, रोज दर्शन जाते का? दर्शन जाते पण हे कुठं नाही करते विठ्ठला. म्हणजे देवाच्या दर्शनाला येऊन देखील महाराज सुखाच्या गप्पा होऊ शकत नाही. म्हणून जगाकडे दृष्टी फेकली कबीर महाराजांनी. सर्व जग दुःखी दिसलं महाराज. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया दुख के कारण शुकदेव ने उदरी माया त्यागी. सांगा या जगामध्ये कोण सुखी आहे? राजा दुखिया. कोणत्या राजाला सुख आहे, कोणत्या पुढाऱ्याला सुख आहे? आपल्या तिकडे जायचं नाही, पण कोण सुखी आहे? का ज्यांनी नोटा बंद केले ते सुखी आहे? सुखी आहे का? बरं त्यांच्यापासून तुम्हाला सुख आहे का? अरे राजा दुखिया, प्रजा दुखिया. प्रजा दुखी आहे, राजा दुखी आहे. याच्या पुढे सांगू, साच कहे तो सब जग दुखिया, झूठा कहे न जाई. ब्रह्मा विष्णू शंकर दुखिया, जिने सृष्टी कमाई. अरे ज्याने जगत निर्माण केलं तो दुःख तर तुमची आमची कुठे आहे विठाला. असं दुःख या संसारामध्ये ज्ञानोबांनी सुंदर वर्णन केले. यही संस्पर्शजा भोगा दुःख यो नय येवते, अद्यंतवंत कौंतेय न ते शुरमते बुधा. जे सुज्ञ लोक आहे या विषयामध्ये रममाण होत नाही आणि पामर विषयी लोक त्यात उड्या घालतात. महाराज ज्ञानोबा वर्णन करता, मनोने विषय भोगी जे सुख, ते साध्यंत ते दान दुःख परी, काय करती मूर्ख न शेविता नसरे. आपण त्याच्या उड्या घालतो. आणि संत महात्मे या विषयाला, या संसारात कसे पाहता? जे विरक्ताची दिठी, जै निहाळ जी किरटी, तै पंडुरोगाचे पुष्टी सारखे दिशी. अशा पद्धतीने संत महात्मे या संसाराला दुःखरूप समजतात महाराज. आपण उड्या घालतो महाराज. आमचे बाबा एक दृष्टांत देतात, नेहमी सांगतात, या संसारात बाबा दुःख गेल्यासारखं वाटतं पण जात नाही. कसं गेल्यासारखं वाटतं? त्यांचा दृष्टांत सांगतो तुमच्या पुढं. सांगवी गाव आहे आपलं. एक पाहुणा म्हणून आला. पाहुण्याच्या 3 जाती, उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. उत्तम पाहुणा त्याला म्हणावं, एसटीतून उतरला, चहा घेतली, विचारतो गाडी किती वाजता आहे, लगेच निघून जातो. 1 नंबरचा पाहुणा. 2 नंबरचा पाहुणा, पूर्णाच्या पोळीचा बेत झाला संध्याकाळी मी सकाळी बी. पूर्णाच्या पोळीचा बेत झाला की त्याला वाटतं नोटीस लागेल, लगेच निघून जातो. 3 नंबरचा पाहुणा, पूर्णाच्या पोळीचा बेत झाला तरी जात नाही, याला म्हणता लागट पाहुणा. मात्र लक्षात ठेवा, महाराज लोकांनी पूर्णाच्या पोळीचा बेत झाला तर थांबायचंय बरं का. कारण 2 वेळ झाला, म्हणजे सकाळी बी झाला, आताही झाला, आणि रोज होईल तुम्हाला. काय तसं जाऊ नका बरं. पण तुम्ही काही लागट पाहुणे नाही, तुम्ही महाराज मंडळी महाराज. पण लागट पाहुण्याचं सांगतो मी. विठाला पूर्णाच्या पोळीचा बेत झाला तरी पाहुणा जाय ना.
बासुंदीचा बेत झाला तरी पाहुणा जाय ना, गुलाबजामचा बेत झाला तरी पाहुणा जाय ना, गुलाबजाम लाडू काय असेल ना सर्व बेत चालू आहे रोजच्या चकांचे. त्याला वाटतं बरं आहे. 5-7 दिवस झाले विठुबारक नाही दोघं घरामध्ये विचार करू या पाहुणा किती थांबतो. अहो तुम्ही विचारा ना त्यांना किती थांबता. अगं आपल्याकडे पाहुणा आलेला आहे तो, तसं विचारणं काही योग्य वाटत नाही. ते म्हणे पर्यायी विचारा. बर जेवण झालं बासुंदी ठासून बैठकीमध्ये बसलं. गप्पा सुरू झाले. का हो कसं काय तुमच्याकडं कापसाचा काय भाव आहे, केळीचा काय भाव आहे, गव्हाचा काय भाव आहे, उडदाचा काय असेल नसेल तरी विचारत होता. का हो तुम्हाला मुलं बाळा किती आहे. त्यांनी आहे बरं आहे सर्व चांगलं आनंदात आहे. मग का हो तुम्हाला 5-7 दिवस झाले तुमची मुलं बाळा घरी वाट पाहत असते. त्यांनी काय उचल हो त्याची काळजी करू नका. 1 महिन्याची रजा टाकून आलेलं आहे. याला म्हणता लागट पाहुणा विठ्ठल. बाईला सांगितलं पाहुणा महिनाभर जात नाही. घर मला कसा हुशार होता बघ. महिनाभर जात नाही ना, सकाळच्या गाडी 5:45च्या गाडीनं निघून जायला पाहिजे. मग तर काय करायचं. मी सांगतो त्या पद्धतीने स्वयंपाक करतो. पाहुणा कसा राहतो ते पाहू. संध्याकाळची वेळ असा स्वयंपाक केला. कसं सांगितलं त्यांनी, पातळ पिठलं कर, पातळ कर, भले मीठ दे टाकून त्याच्यामध्ये. भाकरी साधी नाही, 4 भाकरीची एक कर भाकरा आणि जाळून पुढे ठेवायचं. आम्ही दोघं जेवायला बसणार. पहिलाच घास घेतला मी तुझ्या रागवल्यानंतर तू प्रत्युत्तर वाकडं तिकडे काही बोलायचं. तू तशी का बोली की मी हातात काठी घेऊन तुला मारायला सुरुवात करेन. ती मला घेणं नाही देणं मार कशाला खाऊ मी. अगं मी तुला मारणार नाही, नुसतं मारल्यासारखं करेन. फक्त तू रळल्यासारखं करत पाहुणा कसं राहतं ते पाहू. ठरलं बा. तसाच स्वयंपाक केला महाराज. जाळून पळून भाकरी ठेवली, सर्व पातळ पिठलं केलं. 2 पाट मांडलं. पहिलाच घास घेतला. का ग काही कळतंय का तुला. सोन्यासारखा पाहुणा कधी न येणारा बिचारा, तुला नीट स्वयंपाक आला नाही. मनाचं मला कुठे ब्यात घरात शिरली. सोन्यासारखा पाहुणा कधी न येणारा, तुला नीट स्वयंपाक आला नाही. काय सांगावं तुला. म्हातारी झाली ना तू, काळचे पांढरे झाले ना, तरी तुला काही कळतंय का काही. ती हळूच म्हणली अहो तुमच्या बी तोंडामध्ये दाताचा पत्ता नाही, तरी तुमची जीभ चटचट चांगलं खायला पाहते. खरं सांगा पाहुण्यासमोर अशी बाई बोलली तर घर मला काय आनंद वाटेल ना. आनंद वाटेल नाही. ज्याला आनंद वाटत असेल समजा आनंदी बैल आहे. कशाला महाराज जशी हातात काठी घेतली मारण्याकरता धावला. बाई भरकन घरात पळाली म्हणजे पळाली जोराने घरात गेली. हा धावत गेला तिच्या पाठीमागे. जा मारायला सगळे दन तिला नाही गादीवर. तिने ओरडेला मेले मी आता काही वाचत नाही. धावा मेले मी आता काही वाचत नाही. खरं सांगा असा जर घरामध्ये आरडाओरडा सुरू झाला, घर शेजारी पाजारी आमंत्रण द्यावं लागतं का. आमच्या घरामध्ये भांडण सुरू झालेले सोडवण्याकरता या असं म्हणावं लागतं का. नाही. पुढच्या दर माग फुल गर्दी झाली पाहिजे. सरकन पदर पुढे वाढलं. रडत नव्हती, चालू होतं तिचं. हा आवेशामध्ये बाजूला काठी घेऊन उभा राहिला. तुम्हाला का हो तुम्ही दोघंच विठ्ठल वगैरे घरामध्ये एवढा आरडाओरडा करणं तुम्हाला काही शोभतंय का. आणि म्हातारपणामध्ये सर्व गल्ली जागी तुम्हाला काही वाटतंय का काही. तिचा असं थोडा खाली चालूच होता. काही जिकडे तिकडे लोक निघून गेले. मागच्या दरवाज्यातून पुढच्या 5-6 बाया मागे थांबल्या. ते म्हणजे बाई संसार आहे, कमी जास्त होत आहे, भांड्याला भांडं लागतं ते म्हण आहे. देवळामध्ये जसा घंटा संसारामध्ये तंटा लागूच आहे, चालूच आहे असं सांगितलं. असं बोलत असताना असं करून येतो मी चांगलं नाही. आणि त्या पुढच्या दरवाज्यातून बाहेर पडले. पाहुणा बामट्यासारखा बसलेला, एक ताट मोकळं. आणि एका बाईचं लक्ष गेलं. गंगूबाई बाईला मार बदला फुकट नाही, या पाहुण्यामुळेच मार बसलेले दिसतात. त्याच्याकडे हात केला नेमका आणि गेला निघून. त्याला वाटलं आता राहण्यात मजा नाही. असा बामट्यासारखा उठला बिचारा. हळू त्यांनी त्याची पिशवी भरली आणि पुढच्या दरवाज्यातून बाहेर पडला. नवरा बाई खिडकी चालला. चालला पाहुणा चालला. अरे पाहुणा चालला. पाहुणा इतका बिलिंदर होता तो चौकात गेला. त्यांनी विचार केला हे मारलं काही खास मारल्यासारखं वाटत नाही, हे रडलं काही रडल्यासारखं वाटत नाही, खास रडलीच नाही. काहीतरी गोंधळ असला पाहिजे. मागच्या दरवाजाच्या खिडकीतून उभं राहिला. यांचं सुरू झालं का ग घालवला की नाही पाहुणा. ते मला पाहुणा का फुकट गेला का, मी रडल्यासारखं गेलं म्हणून पाहुणा गेला. हा म्हणतो का ग मी तुला खरंच मारलं का. मी मारल्यासारखं केलं. तो बामट्यासारखा आला. भाऊ तुम्ही मारल्यासारखं केलं, तिने रडल्यासारखं मी गेल्यासारखंच केलं. याचा अर्थ असा संसारातलं तीच परिस्थिती आहे महाराज. या संसारातलं दुःख गेल्यासारखं वाटतं पण
पाहुण्यासारखं विठाला इतकं ठाचून संसारामध्ये दुःख भले म्हणून सुख किती आहे आणि दुःख किती आहे याचंही वर्गीकरण तुकोबनी अभंगात सुंदर केले. सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वता दुःख पर्वता दुःख पर्वता सुख पाता जवा पाडे, दुःख पर्वता पाहता जवा पाडे, दुःख पर्वतासारखं माझं इतकं दुःख ठाचून बली असं. म्हणून महाराजांनी विचार केला सुख पाहिजे पे विषयरूपी बाजारामध्ये यांना सुख समाधान मिळणं शक्य नाही. कारण सुखाचा मार्ग चुकलोय ना आपण. संत म्हणतो त्याच्यात करता माझा बाबा तुम्हाला या विषयामध्ये या संसाराने सुख मिळू शकत नाही. कारण हा संसार कसा आहे मी वर्णन करून गेलो. मला कितीतरी प्रमाणे या दुःखावर विठाला सुख समाधान फक्त संतांजवळ आहे महाराज. संत महात्मे सुखाचे सागर आहे. संत महात्मे महाराज समुद्र आहे. संत महात्मे कृपा प्रसाद कृपा करणारे जर कोण असेल हे संत महात्मे आहे. आणि या संत महात्म्याजवळच अपार सुख जर कुठं असतील तर त्या संतांच्या जवळ बरं किती सुख संतांच्या जवळ त्याचं वर्णन करता येत नाही. प्रमाण तुम्हाला माहिती आहे एकच सांगतो. कबीर महाराजांचं भार संताजवळ किती सुख आहे अपार सुख आहे संतांच्या जवळ. जेव्हा कबीर महाराज काशी क्षेत्रामध्ये राहत असताना कबीर महाराजची कीर्ती काशी क्षेत्रामध्ये पसरली. अनेक संत असतील महंत असतील महामंडलेश्वर असतील पण कबीर महाराजांचा प्रेमी या जगामध्ये कोणी दिसत नाही. काय प्रेम असेल कबीर महाराज अलोट प्रेम आहे. ही वार्ता महाराज कबीर महाराजच्या कानापर्यंत गेली. कबीर महाराज विचार केला बाबांनो तुम्ही मला प्रेमी म्हणता पण खरा प्रेमी मी नाही. तुम्हाला प्रेम पाहायचं असेल तुम्हाला काशी क्षेत्र सोडून वृंदावनामध्ये जावं लागेल. ब्रजवासी गोपिकांचं प्रेम किती आहे हे तुम्हाला दिसेल. नुसतं कबीर प्रेमी 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 कशा करता प्रेमी प्रेमी करता. कबीर कबीर क्या कहता है जाइए जमुना के तीर एक एक गवालन के प्रेम में बह गए कोट कबीर. माझ्यासारख्या कोट्यावधी कबीर वाहून जातील इतकं प्रेम कबीर महाराजांचे. गोपिकांचं होतं पण कबीर महाराज तसंच प्रेम होतं महाराज. भगवंतालाही वाटलं गोपिकांचं प्रेम तर आहेच पण भगवंताला वाटलं कबीर महाराज मृत्यू लोकात ठेवता कामा नये. त्यांना वैकुंठामध्ये आणावं. त्याच्याकरता रामदूतांना पाठवलं तुम्ही काशी क्षेत्रामध्ये जा कबीर महाराजांना वैकुंठामध्ये घेऊन यायचे. पुष्पविमान घेऊन जा वर आणा. ठीक आहे. त्या पद्धतीने महाराज काशी क्षेत्रामध्ये कबीर महाराजच्या मठाचा शोध करीत करीत आता तो मठ होता महाराज. मठ म्हटलं की बहुतेक ते काय असतं भजन कीर्तन प्रवचन. काही मठ असे नुसते गांजा तोडतात. हो काय मठच कसं मठ मग ते कळे ना मला. गांजा तोड बसतात असा द्वारात दिसतो. एका आश्रमामध्ये गेलो मी आता वृंदावन फार फिरलो मी तिकडं. मी फार फिरलो बरं. भानदास महाराज एकही आश्रम सोडले नाही तिकडचे. कोणत्याही आश्रमात जायचं मी. एका आश्रमात गेलो भला टोले जो महात्मा होता. धुनी लावलेली होती. 5-6 आजूबाजूने लाल डोळे. मी गेलो बा लांब दंडवत दंडवत महाराज जी दंडवत कहाँ से म्हणजे महाराष्ट्र से आए हो. ठीक आहे हे महात्मा को एक कमरा दे दिया. मला कमरा खोलून दिला. याची गंमत पाहण्याकरता बाहेर आलो पुन्हा. मला काय करतायत. शिलम होती बाबा 10,000ची. तिला सोन्याच्या कड्या लावलेल्या लांब लचक 2-3 मळणारे ते भरून देणारे. त्याच्या हातात दिली बो चिलम. त्याने असं इकडे तिकडे म्हणून आरोळी ठोकली. खोल दे मला देख दुनिया की झलक झलक.
बम्बली टेकड़ी वाले कैलाश के राजा चिलम भरा ताजा दम लगाने आ जा वाह. त्या शंकराला बोलवता खाली कशा करता अशी मठ बरेच आहे पण तो संतांचा मठ होता महाराज. कबीर महाराजांचा मठ होता. कबीर महाराज मठात काय त्यांना आजूबाजूनी संत मंडळी बसली. अशा सिंहासनावर कबीर महाराज बसले. हातामध्ये महाराज तो एक तारा चिपळ्या भजन करत होते. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम भगवंताचे कीर्तन चालू आहे महाराज. जोर आणि घोष चालू आहे महाराज. अशा परिस्थितीत महाराज रामदूत आतमध्ये प्रवेश केला. कबीर माझ्याकडे बघितल्यावर श्री संताची माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत घातला महाराज. आणि कबीर म्हणजे त्यांच्याकडे बघितलं. विचारलं आपण कोण आहात. ते हात जोडी महाराज आम्ही रामदूत कशा करता आला. रामचंद्र प्रभूंनी आम्हाला आपल्याकडे पाठवलेलं आहे. त्याच्याकरता मी पुष्पमान आणलेले. त्याच्यामध्ये आपण विराजमान व्हावं आणि आमच्याबरोबर वैकुंठामध्ये चालावं. महाराज कबीर महाराज होते महाराज. डोळ्यातून अश्रूच्या धारा ढाढ ढाढ रवळत. काय सांगा या देवाला. या संत समागमामध्ये काय आनंद आहे काय सुख आहे हा भगवान परमात्मा जाणू शकत नाही. म्हणून त्याच्या मुखातला जो फार सुंदर आहे. राम बुलावा भेजिया दियो कबीरा रोय जो सुख साधु संग में सो वैकुंठ न होय. जे सुख या संत समागमामध्ये आहे ते सुख वैकुंठात देखील नाही. त्याच्याकरता महाराज भगवान देखील वेडा होतो. त्या वैष्णवाच्या घरी उडवतो. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संत सदनीच्या वैष्णव सदनी राहिला. महाराज असं सुख या संतांच्या जवळ आहे. म्हणून तुकोबार आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सुख बहुपाई
संतांच्या पादो बहु सुख आहे. आमुपम्य सुख संताचे पायी राहेन तेथे ठाई अखंडित. असं सुख या संतांच्या जवळ. किती सुख सांगावं मला. एका जनार्दनी पार नाही सुखा म्हणून देव भुलले देखा. असं सुख या संतांच्या जवळ. विठ्ठल विठ्ठल. संत संगतीचे काय सांगू सुख. संत संगतीचे काय सांगू सुख. आपणा पारिखे नाही तेथे. आपणा पारिखे नाही तेथे. साधू थोर जाणा. साधू थोर जाणा. साधू थोर जाणा. संत संगतीचे काय सांगू सुख. संतांच्या संगतीत काय सुख. साधू थोर जाणा. साधू थोर जाणा. साधू थोर जाणा कलियुगी. अशा प्रकारे संतांच्या जवळ अपार सुख आहे. म्हणून मी त्यांच्या पायाचा आश्रय केला. हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात. मनावून केला वास. केला वास नाही नाश. मी संतांच्या पायाचा आश्रय केला. आता नाशाची भीती राहिलीच नाही. याचा अर्थ की तुकोबऱ्यांचं संतांविषयी किती आलोट प्रेम होतं महाराज. किती प्रेम होतं महाराज. संतांच्या संगतीची मागणी ठिकठिकाणी तुकोबऱ्यांनी देवाजवळ केलेली आहे. संत संगती गये चरण सेवा. अखंड दया तुझी प्रीती मद दे दयाची संगती. मग मी कमळापती तुझबा नानी कांटाळा पडोनी राहीन तळी ठाई. उगाची संताची पायी. किती प्रेम असे तुकोबर संताविषयी महाराज. आलोट प्रेम होतं. तुकोबऱ्यांचा आलोट प्रेम होतं. भाऊ अलीकडे महाराज जमत नाही. काय करतात. नाही जमत. एका गावात दोन महाराज मार्के मैसारखेच पाहतात. नाही जमत त्यांचं. पण मला असं वाटतं की बाबा परमपूज्य बाबांनी जी परंपरा चालवली बाबा. एका समाजा एक नाही. मी नेहमी मोजायचो मी बाबा 16-17 समाजाचे लोक असे. वड्रापासून असायचे आपल्यात. भील असायचे आपल्यात. हा मराठा तेली काय असेल नसेल माळी कोळी जे सर्व असायचे. परदेशी राजपूत गिराशी राजपूत मराठा सर्वांना एकत्रित करणं फार महत्वाचं होतं. म्हणजे संतांचं हे जे कार्य आहे फार मोठे कार्य बाबा. या दौऱ्याच्या माध्यमातून सर्वांना जवळ केलं बाबांनी. विठ्ठल संतांविषयी प्रेम करणं फार बाबा. खरं तुमच्यामुळे बरेच कार्यक्रम चांगले झाले. या ठिकाणी बी बाबा लक्ष्मण बाबा होते.
आहे का कोणी? हा तुमचे वडील लक्ष्मण बाबा, बरोबर आहे ना? आणि माधव बाबा यांच्यामुळं बाबा एवढा कार्यक्रम या ठिकाणी घडून आले, मोठे मोठे सप्ताह झाले. त्याला कारण वैराग्याची भूमी बाबांची होती महाराज. सर्वांना जवळ करायचे, ब्राह्मणापासून सर्व बाबांच्या जवळ असायचे. बाबा विठ्ठल फार मोठं कार्य बाबांच्या हातून झालेले. अशी जी संत महात्मे, या संत महात्म्याचं एकमेकावर आलोट प्रेम असतं. आणि तुकोबाऱ्यांचं संतांविषयी आलोट प्रेम होतं महाराज. अलीकडं नाही जमत बाबा, पुढाऱ्याचे जमत. मी नेहमी सांगतो, 2 मंत्री 2 कुत्री 2 शास्त्री 2 मिस्त्री यांचं कधीच जमत नाही. ह्याच्या पुढे सांगू 2 आवा 2 जावा यांचं बी जमत नाही. का जमतं? 2 आवा माहीत आहे का? कुंभाराचा नाही. आवा म्हणजे एका पुरुषाला 2 पत्न्या, त्यांचं जमत नाही. 2 जावा देराण्या जेठाण्या, जावा जावा एका ठिकाणी कधीच न राहा, त्यांना म्हणता जावा, त्यांचंही जमत नाही. तुकोबाऱ्यांचं संतांविषयी किती आलोट प्रेम होतं मग. आता महाराज बुवांचं जमत नाही, बुवाचं जमत नाही बाप, पण तुकोबाऱ्यांचं किती प्रेम असेल याचा अर्थ की तुकोबाचं आलोट प्रेम होतं. किती प्रेम होतं सांगू का? ज्यावेळेला तुकाराम महाराज देहू ते पंढरपूर पायी वारी करत असत. वारीला गेल्यानंतर चंद्रभागी स्नान तुकोबाऱ्यांनी करावं, पुंडलिकरायाचं दर्शन करावं. रावळामध्ये प्रवेश करीत असताना महाराज चोखोबाऱ्यांचं दर्शन घ्यावं, नामदेव महाराजांच्या पायरीचं दर्शन घ्यावं आणि आत प्रवेश करणं. कान धरुणी नाचेन गरुड 2-4 उड्या माराव्या, साष्टांग दंडवत भगवंताला घालावा. भगवंतांनी पटकन खाली मान झुकवावी आणि खाली पाहून म्हणावा, तुकोबा माझ्याकडनं काहीतरी मागून गेले बाबा. ते तुकाराम महाराज होते महाराज. कधी तुकोबाने कधीच मुख उघडले नाही महाराज, कधीच मागणी केली नाही. प्रत्येक वारीला गेले, रावळा दिल की भगवंतांनी खाली पहा आणि खाली पाहूनच म्हणावं, तुकोबा माझ्याकडनं काहीतरी मागून गेले बाबा. तरी मागायला तयार नाही. असा देव आपल्याला प्रसन्न झाला तर हा तू नाही सांगवीचे तर कोणीच मागणार नाही, मला माहिती आहे. कारण सर्व वारकरी संप्रदायाची मंडळी कोणीच मागणार नाही. पण एखादा निघाला समजा, देवा मी एकटाच आहे. अरे बाबा एकटा तर चांगला आहे ना, मग दुःख होऊ दे आहे म्हणजे काहीतरी मागतच असतो महाराज. तसे मागणारे नव्हते महाराज. तू कोण कधीच मागणी केली नाही महाराज. बराच काळ निघून गेला आणि तुको मग थोडं खटकलं की एवढा मोठा ब्रह्मांड जगाचा चालक मालक आज आपल्या पाठीमागे लागलाय. मागून घे मागून, आपण मागत नाही, देवाचा अपमान करतोय आपण. आता देवाकडे जायचं, मागून घ्यायचं, काय मागत ठरवून घे, पण मागायचं मात्र ठरवून घेतलं. वारीला आले तुकोबारे. चंद्रभागेशन वगैरे स्नान वगैरे झाल्यानंतर रावळामध्ये प्रवेश केला, 2-4 उड्या मारल्या, साष्टांग दंडवत भगवंताला घातला. भगवंती पटकन खाली मान घातली आणि विचारले, बाबा तुकोबा माझ्याकडे काहीतरी मागून घे रे बाबा. देवा आजपर्यंत मी कधीच माझं मुख उघडलं नाही आणि तू सारखा माझ्या पाठीमागे मागून घे, तू देशील का? देवाला एवढा आनंद झाला, बाप रे बाप, की आजपर्यंत माझ्या तुकोने मुख उघडलं नाही. तुकोबरा खाली पाहत, भगवान खाली पाहत होते तर तुकोबऱ्याच्या तोंडाकडे पाहत मागण्याची वास पाहे मुखाकडे, चिंतीला रोकडे की माझा तुकोबरा काय मागतो. देवा माझी इच्छा नाही, तू माग म्हणून मी मागतोय. मग तुकोबाने काय मागितलं? हरिदासाची घरी, हरिदासाची घरी, पुरणाची पोळी म्हणजे काही मागा हेच देगा. पांडुरंगा पांडुरंगा मला हे दे बाबा, तू माग म्हणून मी असं मागितलं. किती प्रेम असेल तुकोबाऱ्याचं. हरिदासाची घरी मज उपवास जन्मात. भाऊ असं नाही मागितलं मला श्रीमंताच्या घरी जन्म दे, नाही नाही देवा, पंढरीचा जो वारकरी असेल त्या वारकरी घरी मला कुत्र्याचा जन्म दिला तरी चालेल. माझा जो वारकरी पंढरपूरची वारी करत असेल, मला देवा कुत्र्याचा जर जन्म दिला, मी त्यांच्या वट्यावर बसून राहील, चोराला येऊ देणार नाही, त्याच्यावर धावून जाईल, कोणालाच येऊ देणार नाही.
किती प्रेम आले. कुत्र्याचा जन्म दिला तरी त्याचे महाराज काय प्रेम होतं तुकोबाने संतांविषयी वर्णन केले. विठ्ठल विठ्ठल. तर पंढरीची कोणी जाती वारेकरी होईन त्यांचे घरी पशु येती किंवा स्वान येती. मला कुत्र्याचा जन्म द्यायचा रे का? जो माझा वारकरी पंढरपूरची वारी करून जर आला, पत्नीने मला चांगल्या पद्धतीने जेवण करेल, स्वयंपाक तयार करेल चांगल्या पद्धतीने. आज केला तसा संध्याकाळचा होता ना, मी मोजलं बरं का बाबा. बाबा पाणी धरून 22-21 पदार्थ होती. पाणी धरून ना विठ्ठला. पतीला चांगलं वाटणार नाही का? जेवेल, चांगल्या पद्धतीने जेवण करेल. जो आपला उष्टाहात आहे त्या ताटामध्ये धुईल, त्यांची पत्नी उष्ट पाणी अंगणामध्ये फेकेल, मी त्यांचं उष्ट खाईल. त्यांचं उष्ट खाईल, त्यांच्या अंगणामध्ये लोळेल. याच्या पुढे मला सांगता, वैष्णवांचे नानी होईन किडा. वैष्णवांच्या नानीतल्या किडाचा जन्म दिला तरी चालेल. आता नानी नाही आपल्याकडं, काय नाहीये ना, नानी नाही आता. पूर्वीचा शब्द आहे बाबा नानी, आता नानी राहिलेली नाही. काय महिला मंडळी खरं सांग, आहे ना? नाही ना, नाहीये. पूर्वी नाणी असायची, कशी असायची मी सांगतो तुम्हाला. मी येत होतो तेव्हा होत्या नाण्या, तिकडनं जात होत्या नाण्या होत्या बाबा. आजूबाजून ताट्या लावलेल्या असायच्या बा. मला मोठा दगड ठेवलेला असायचा, भरलेली बादली. अंगा पाणी घेताना ते दगडाखाली असायचं. मग काय असायचं दगडाखाली? देख ना, किडे किडे किड्याचे वळवळ वळवळ किडे. त्या किड्याचा जन्म तुकोबर आहे मागता. कारण बाथरूममध्ये किडे नसतात, ते डास असतात. ते नीट आंघोळ बी करू देत नाही लवकर. विठ्ठल बसल्या बसल्या इकून तिकून चिटकतात. ते पाणी टाकलं की कोण उडतं अंगावर बसतं इकडच्या बाजूला. काय ते नाणी वेगळी आणि बाथरूम वेगळं. बाथरूम चकाचक असतं, त्याचं तोंड पाहून घ्या अशा पद्धतीने असतं. पण नाणी अशी असते महाराज. म्हणून देवा मला तर त्या किड्याचा जन्म दिला. जो महात्मा आहे, जो वारकरी त्या दगडावर बसेल, दगडावर बसल्यानंतर पहिला तांब्या अंगावर येईल. काय घेईल आणि काय म्हणेल? मेरे अंगण में. असा म्हणेल का तो वारकरी? असा म्हणेल का तो? नाही नाही नाही. देवाचे द्वारी उभा क्षण भरी तेणे मुक्तीचारी सारी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना. महाराज आंघोळ करताना मग त्या अंगावरचं पाणी दगडावर पडे, दगडाचा वळ खाली जाईल. तुकोबर म्हणता, देवा मला त्या किड्याचा जर जन्म दिला मला फार आनंद होईल. हा काय प्रेम असेल. मला एवढं सांगितलं तुकोबरांचं संतांशी किती प्रेम होतं मला. म्हणून ते मी माझ्या अंगावर जरी पडलं तरी माझा उद्धार झाल्याशिवाय राहणार. इतकं प्रेम तुकोबरांचं. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून मी त्यांच्या पायाचा काय केला? म्हणून केला वास नाही नाश. जन्म मरण निवारी तिची दावी ती सुपंत. त्यांचे चरणी लीन व्हावे, उद्धरावे कृपेने. जन्म आलो त्याचे, आजी फळ झाली साचे. तुम्ही सांभाळले संती, भय निरसनी खंती. अशी निर्भयता प्राप्त होते. आणि म्हणून मी त्या संतांच्या पायाचा आश्रय केला. म्हणून केला वास नाही नाशे ठाई. म्हणजे संतांच्या प्रसादाच्या योगाने माझ्या अंतकरणाची तळमळ, पाठीमागे चिंता होती, ती देखील नाहीशी झाली. हे तुकोबर आहे. अभंगाच्या 3ऱ्या चरणात.
हली चाली निवारली चिंता. माझ्यावर संतांची कृपा झाली. त्यांच्या कृपाप्रसादाच्या योगाने अंतःकरणात तळमळ नाहीशी झाली. पाठीमागची चिंता देखील नाहीशी झाली. चिंता वाईट आहे महाराज. चिंता सर्वांना चिंता बडी डाकणी काट कलेजा खाय कबीर विचारो क्या करे कब लग दवा लगाय. चिंता वाईट आहे. उजळले भाग्य आता पण संतांच्या दर्शनाच्या योगाने चिंता नाहीशी होती. चिंता इतकी वाईट आहे महाराज. गरीबला चिंता आहे, श्रीमंताला चिंता आहे, मध्यमवर्गीय सर्वांना चिंताच आहे महाराज. श्रीमंताला फार चिंता आहे. पूर्वीची मातीचे घर असायचे, बरोबर आहे. मातीचे घर असायचे. मातीचे घर ते पटकन काही धक्का लागे माती पटकन खाली पडायची, बुरबुर पडायची. नुसता दगडदडी पडला तर ओर बापरे कोणते आले बघ घरात. इतके घाबरायचे महाराज. त्याला कारण काय, घरामध्ये संपत्ती असायची, त्याला बँक नव्हत्या. घरातच संपत्ती काय सोनं ना गाडून ठेवायचे. काय काही म्हाताऱ्या तर खाटी खाली गाडून ठेवायचे. आपलं एक म्हातारी होती बाबा, मंदिर झालं 50,000 निघाले त्यावेळेला. सोनं नाणं काय असं नाही भाऊ. तिने काय केलं, तिने आला न्याला. आता आम्ही तिथे भजन शिकायला होतो बाबा, आम्ही बरेच मंडळी होतो. तिने काय केलं, तिची दोरी बांधली होती. दोरीच्या नेमकं ते त्या खाली ते ठेवलेलं होतं. तिलाच कळत होतं. बाकी जण काय लोक म्हणे तिच्याजवळ होतं आणि ती मेली ना म्हातारी. सर्व घर खोदलं बाबाचे सर्व घर खोदलं. बाकीचे लोक दारासमोर बाजूला खोदत ज्या दोरीच्या बरोबर निघालं एवढं गाडगं. त्या गाडग्यामध्ये सर्व सोनं चांदी काय असेल तेव्हाचा काळ होता बाबा. फार स्वस्त होतं. तरी 50 का किती हजार नाही. त्याच्यानं मंदिर होऊन गेलं. विठ्ठला याचा अर्थ की पूर्वी सोनं नाणं घरात ठेवायचे. आता घरात ठेवताय का कोणी? घरात कोण ठेव? आता सर्व काही असेल पैसा त्या बँकेत. आता बँकेत बुडायला लागले. आता घरात ठेवतं करतील काय विषय. बँकाचं काही अवघड काम आहे महाराज. कुठं ठेवा असं पंचायत आहे. अशी मशीन निघाले की कोणाच्या घरात किती पैसे आहे बटन दाबले ते पैसे सांगतात आपल्याला. आता तुम्ही ठेवणार कुठं? असं काय निघेल बाबा. त्या मोबाईलवर काही दाखवता महाराज. कोणाच्या घरात किती पैसा आहे असं बटन दाबलं ते नोटा सांगतं, नंबर सांगतं त्या नोटांची. पैसा पूर्वी महाराज ते नुसता आवाज आला की माणूस घाबरायचा हो. इतकी म्हणून चिंता वाईट आहे. तुकोपर्यंत चिंता होती नाही असं नाही भाऊ. पारमार्थिक चिंता काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. ऐशी तुम्ही सांगा संत जन करा समाधान. ऐशी चिंता करी सदा सर्व काळ. रात्रंदिवस ह्याची तळमळ होती. मला भगवान भेटेल का, परमात्मा भेटेल का. जो कोणी भेटेल त्याला विचारायचे तुकोबर मला देव भेटेल.
पुसावेसे हेची वाटे जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज काय लाग मला परमात्मा भेटेल का हो मला देव भेटेल का हो सांगा मला देव भेटेल का हो विनेकरी बाबा देव मला भेटेल का बाबा खरं सांग रे बाबा देव भेटेल का किती वेळी झाले ते देवा करतात देवा करता पागल झाले होते महाराज खूप बरं आहे कल्पना करा लोक वेडे म्हणतात महाराज आता आमचे वारकरी ते विना घेतलेले त्यांना सकाळी उठून गल्लीने फिरू द्या बरं हो मला देव भेटेल का लोक म्हणजे असंच म्हणतील की काहीतरी फरक पडलेला आहे पण तुकोबारे देवा करता वेडे झाले महाराज ही चिंता सारखी तळमळ होती प्राण रिभोप आहे कुडिये सांडोने शिमुक नाही भेटी लागी पंढरीनाथा जीवा लागली तळ अशी अंतःकरणामध्ये भगवंताशी अत्यंत तळमळ होती महाराज की देव केव्हा भेटेल परमात्मा केव्हा भेटेल ही तळमळ अनेक संतांचे आपलं उदाहरण सांगता येतील महाराज कितीतरी संत देवा करता महाराज चिंतन करता करता निघून गेले बिचारे विठ्ठला एक मुसलमान समाजामध्ये रसखान होऊन गेले फार मोठे संत होऊन गेले बाबा रसखान आधी त्यांची समाधी वृंदावनामध्ये ज्या ठिकाणी रमणरीती आहे रमणरीतीच्या पहिल्या टोकावर पहिले त्यांचं मैजत लागते महाराज त्यांची समाधी येते इतके बदल रचले त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या बद्दल अरे बाप रे बाप फार विद्वान होते महाराज संत होते मात्र पण तुळशीची माळ गळ्यामध्ये एकादशी व्रत करायचे पण आळंदी यायचे कुठं वृंदावनला यायचे महाराज वृंदावन ते देवाच्या समोर ते अनेक पदं गायचे म्हणून एकच मुसलमान मी नेहमी म्हणतो लालन का देवाच्या समोर हात जोडले लालन एक विनय सुनिए अब मेरी गलिन में आइए ना आइए तो करुणा करके हंसी तेरी सुनाइए गाइए ना गाइए तो अधरोधर के यह मंद मुरली बजाइए ना सरताइए ना जरा प्रेम व्यथा पुनी आइए तो फिर जाइए ना अशी कितीतरी सवय आहे त्यांची विठ्ठला म्हणजे देवा करता हे वेडे झालेले संत मीराबाई देवा करता वेडी झाली देवा करता पागल झाली महाराज तिने घरदार सर्व सोडून दिलं महाराज देवाच्या समोर उभी राहा देवा अरे तुझ्याकरता सर्वांचा त्याग केलाय खाना पिण्याचा त्याग केलाय खाना नहीं है पीना दिल को बड़ी हैरानी फिरती हूँ मैं दीवानी नहीं चाहिए रही न सारी मिलना मुझे प्यारे क्यों देरी या लगे तू का भेटत नाही बाबा एक वेळ का ना मला भेटते बाबा कान्हैया रे जग जेठी दे भेटी एक मिलना मुझे प्यारे मछली बिन नीरन धीर धरे जिम चातक मेघ निहारत है अब तो पिया दर्शन दो अपना किस काज रहे तरसाए देवा तू का भेटत नाही रे बाबा तुझ्या करता मी काय करू हा किती तळमळ असेल ना किती अंतकरणाची तिची तळमळ देवा
अरे तुझ्याकडे मी तडपते तरी तू भेटत नाही रे बाबा. हा मीरा कहे प्रभु कवर मिलोगे, मीरा कहे प्रभु कवर मिलोगे, शेरी भई हूँ तेरे पावन की, शेरी भई हूँ तेरे पावन. कोई कहियो रे कोई एवढी तळमळती. मीरा कहे प्रभू कवरे मिलोगी, केव्हा भेटशील रे बाबा तू. एवढी तळमळ ती तुकोबरांची अवस्था. जीवना वेगळी मसोळी तैसा तुका, महाराज कन्या सासुऱ्यासी जाय मागे परतोली. आता मागे परत कोणीच पाहत नाही वाटतं. सरे पुढे तोंड असतं ना गाडीचं. पुढीच असं बैलगाडी असायची बाबा. बैलगाडी ते पुरीचं तोंड नवरद्या तोंड इकडे गावाकडेच असायचं. माईचा हात असा असा सारखा चालला ते ती बी असायची. आता नाही मारा तिथं पुढे निघून जाते गेली पुढे काहीच नाही. काय उरू उरू पाय कसली उरू उरून कसले काय विठाला. पूर्वीचा काळ कन्या सासूऱ्यासी जाई मागे परतून पाये, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी. म्हणून शेवटचं जीवना बिघडी मसोळी तैसा तुका. ही तळमळ होती महाराज. ही संतान ही चिंता पारमार्थिक होती, संसाराची न होती. म्हणून ते म्हणतात न करवी हवी चाली निवारली चिंता आहे. तुझ्या ज्या संतांच्या चरणरजाच्या योगाने माझं तनू म्हणजे माझं शरीर शांत झालंय. हेच तुकोबार आहे अभंगाच्या शेवट अर्पण करतात. तुका म्हणे संतांच्या चरणरजाच्या योगाने तनु म्हणजे माझं शरीर हे शांत झालं. म्हणजे मला सुख समाधान प्राप्त झालं. कारण प्रत्येकाचं शरीर 3 तापाने तापलेलं आहे. आधी भौतिक आध्यात्मिक आधी दैविक असे 3 ताप आहेत. 3 ताप सांगू का नको आता. विठ्ठला 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 फक्त एवढं सांगू हे 3ही ताप संतांच्या चरणरजाच्या योगाने नाहीसे होता. विठ्ठला विठ्ठला त्रिविध तापाची झाली बोळवण देखील या चरण त्रिविध तापाची झाली बोळवण झाली बोळवण झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण झाली बोळवण झाली बोळवण त्रिविध तापाची झाली बोळवण झाली बोळवण आधी चरण वैष्णवांत हे माझा वाटत आली द्यावे आली माझा वाटत आली द्यावे आली
जागे झाले सर्व. त्रिविधतापाची झाली बोळवण, देखील या चरण वैष्णवाचे पाप ताप दैन्य. जाई उठा उठी झाली या भेटी, हरिदासाची तुका म्हणे निवेदन. रजतनु लागता विठोबा रकुमारी सुख वाटे हे चिठई बहुपई संतांचे, म्हणून केला वास नाही नाश विठा. कारण या ठिकाणी तुकोबरी असं सुख वाटे हिची ठाई बहुपई संतांचे, म्हणजे संतांजवळ सुख आहे, दुसरं कुठे नाही का? आहे दुसरीकडे नाही असं नाही, देवाजवळ बी सुख आहे. पण तुकोबरीने असं म्हणणं की देव आणि संत याच्यात भेद नाही. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा, एकांगी दोन्ही झालेसे निर्माण देव भक्त. पण स्वामी सेवा देव आणि भक्त वेगळे नाहीये, एकच आहे. या दृष्टीने सुख वाटे हे चिठई बहुपाई संतांचे, म्हणजे संतांच्या पायाजवळ बहु सुख आहे. आणि याचं सुख आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण चालू. त्याच्यामध्ये महिला मंडळी बरीच असेल बहुतेक, मला माहिती आहे महिला मंडळी जास्तच असतात बहुतेक, कारण यानं मुक्त व्हायचं आहे. हे सर्व निवृत्ती आहे महाराज, सर्व निवृत्त झालेले. खरं तर किती पारायणाला माणसं फार कमी असतील, 5 आहे फक्त, 5 पहा बरं. बाकीचे तरी मुक्त आहे, या मुक्ताबाई आहे, यांना मुक्त व्हायचं आहे. सर्व हजर असतात, येतात. ज्या जसं सवड असेल तर प्रत्येकाच्या पाठीमागे काम आहे, सर्व काही गोष्टी असतात महाराज. कधी काही सांगावं लागतं. ग्रस्ती लोकांना माहीत असतं, बाबा तुम्हाला काय माहिती आहे, आमचं काय ते बरोबर आहे. हा संसारच आहे असा महाराज. पण महिला मंडळ महाराज आवर्जून सगळे हजर असतात. आणि ज्ञानेश्वरीच्या पारायणाला कोणतेही कार्य असो तुम्ही, महिला पहिला नंबर असतो. कारण आपल्या भागात मुक्ताबाई आहे ना, त्याच्यामुळे सर्व हजर असतात. सांगण्यात बिना परमार्थ करताना देवाचं चिंतन नामस्मरण करतात. असं आपण बी आपल्या जीवनामध्ये नामस्मरण करावं. कारण आपली जिंदगी फार थोडी आहे महाराज. क्या जीवने की पकडी आस, हात लिया नाही तेरा घास. हा घास असा धरलेला तोंडात जाईल, सांगता येत नाही. बाबा नेहमी सांगतात, चहा पिता गेला गेला. बाबा नेहमी विनोदाने सांगतात, किटके फिट झाला. म्हणजे केव्हा जाईल, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं हो किसी का, साथ देती नहीं हो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. काय भरोसा आहे महाराज, केव्हा फुटबॉल फुटेल. आपला बाबा म्हणे केव्हा फुटबॉल फुटेल सांगता येत नाही. देवा मी माझी वळकडी गुंडाळून ठेवली आहे रे बाबा, अशी म्हणायची बाबा, आणि घेऊन जा मला. मी एकटाच आहे असं बोलायचे बाबा, त्यांचंच बोलायचे. पण काही भरोसा आहे का आपल्या जीवनाचा, त्याच्याकरता थोडी सावध व्हा, भगवंताचं चिंतन करा. कोरोना त्याच्याकरता आला की तुम्ही चिंतन करा, कारण त्याचा संदेश आहे. हा मी नेहमी सांगतो संदेश आहे बाबा. संदेश आ गया यम का, संदेश आ गया यम का, चलन की कर दया, चलन की कर दया. संदेश आ गया यम का, चलन की
कसा संदेश आहे, कसा संदेश आहे. आपले जन्मात आल्यानंतर आपण तरुण असतो, आपले केस कसे असतात, पांढरे असतात ना, काळे असतात. तो संदेशापा काय सांगतो, मनुष्य तरुण असतो तो ताट चालतो महाराज, बरोबर आहे, ताट चालतं बिलकुल. पण जेव्हा म्हातारपण येतं तेव्हा त्याची अवस्था पहा. कमर सब हो गई कुबड़ी, चले लकड़ी के सहारे से, गई सब देह की ताकत, लगी तन में बीमारी है, संदेशा आ गया यमका, चलने की कर तयारी. यमनेची तयारी करा बाबा, तो आपल्याला घेण्याकरता आलेलाच आहे. पुढे असाय पा, बाल सिर के हुए धोले, सफेदी आंख पर छाई. नाव दिलेलं अशा बैदाव डोळ्याचा ओम, बरोबर आहे. बाल सिर के हुए धोले, सफेदी आंख पर छाई. झापडी पडते म्हणा, नीट दिसत नाही, अशी परिस्थिती होते. दात हालायला सुरुवात होते, दात हिलना बिजारी, आत हालायला. मग कोणी कोणाचं नाही. आपल्याला वाटतं याच्यापासून त्याच्यापासून नाही बाबा, कोणीच कोणाचं नाही या जगामध्ये. त्याच्याकरता आपण आपलं सावध व्हा. यमराज टपूनच आहे आपल्यावर. घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. बाबा असे असं तुम्ही असं करायचे बाबा, घडी घडी वाट असे पाहिजे बाबा, वाटेची पाय काळ आपली अशी वाट पाहते. याचं केव्हा दिवस केले, आला आला जवळ, आला जवळ, आला जवळ. आता हा म्हणून यमाचा संदेश आहे. आपण सावध व्हा आणि भगवंताचं चिंतन, भगवंताचं नामस्मरण आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये. तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळ आहे. पण काही काही नेमके असे काही भाऊ की नेमके आषाढीला माळ घालतात, कार्तिकीला काढून फेकून देते. दिंडीमध्ये असे जाता गर्दी असते दिंडीमध्ये. बाप पंढरपूरची यात्रा आहे ना, तुमची यात्रा नाही, आपली यात्रा निघते ना, लोक कपडे काढा, कपडे काढा, कपडे. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला बडी पंचायत पडते. त्याला वाटतं तर आपण कसं आहे, कारण बिनमाळी ज्याच्या गळ्यात माळ असेल तर नुसतं वॉटरसारखा दिसतो बिलकुल. प्रकृती असेल गळ्यात माळ असा का, त्याला वाटतं हो मी मागून बसेल, मी मागून बसेल, मी बसत नाही तो पटकन. सांगण्यात जातात पण ते त्यालाही वाटतं चांगलं नाही. लगेच माळ, बाबा पहिले माळ घाला बरं. मला माळ घातली, कपडे काढून सर्वच्या अगोदर कपडे काढून बसतो मला जेव्हा. पण आषाढी वारी झाली, घरी आला, 3-4 महिने जातात त्याची कशी तरी. त्याला वाटतं कार्तिकी कधी येते, आता कार्तिकी वारी कधी येते, कशाकरता, माळ काढण्याकरता. महाराज तो आपण नवमीला, दशमी, तो अष्टमी पंचमीलाच जातो तिथे. पंचमीला गेलं पाणी असतं मला, शांत वातावरण. ती माळ ढिली करून ठेवतो, पाण्यात शिरतो ना. माळ अशी आली की हळूच अशी मान काढतो लगेच. त्यांचं राम राम जाय तिकडं. तुम्हाला माळी घ्यायची असेल ना, दुकानात जाऊ नका, चंद्रभागेच्या काठावर जा, वाटेल तेवढ्या माळी तुम्हाला सापडतील. का या अशा काढलेल्या माळ. आपली काय निष्ठा आहे त्याच्याकरता तसं करू नका बा. आपले तर कोणी करी बस सांगते मी असं विनोदाने. म्हणून पवित्र तुळशी किंवा कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे यास, ही झालेली सेवा. विठ्ठल परमात्मा, विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणी, स्वानंद सुख निवासी जोग महाराज यांच्या चरणी, स्वानंद सुख निवासी झेंडूजी महाराज यांच्या चरणी, स्वानंद सुख निवासी महाराज आपले दिगंबर महाराज यांच्या चरणी अर्पणतो. सर्व संत मुनी स्वानंद यांच्या छत्राखाली, छायाछत्राखाली मी लहानची मोठी झालो, अशी परमपूज्य महाराज त्यागमूर्ती तुळशी बाबा यांचे मी, जगन्नाथ महाराज या परिसरात जे संत झाले असतील, जेवढे संत असतील, नाव सांगता घेतो, सर्व संत सांगतो मी, अखिल संतांच्या चरणी ही झालेली अर्पण करतो. शिवला माझा पूर्णविराम देतो. ना तरी बाळक बोबडा मुली, वाकुडा विचूक पावली, ते चोच करणी मावली. मी काही विद्वान म्हणून बरा दोन्ही बरं. एक बाबांची कृपा, मी काही कीर्तनकार नाही बरं का बाबा, तुम्हाला सांगतोय. पहिले चला बाबा म्हणा, हे पोऱ्या करता कीर्तन, ठीक आहे. त्यांच्या कृपा प्रसादाने बाबा हे सुखदेव राजा नव्हता, काय होतं जसं होईल तसं होईल. त्या दृष्टीने जशी वाकडी तेवढी सेवा झाली असेल. कारण माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्हाला मी काही बोललो तुम्हाला आवडते एवढं मला माहीत आहे. म्हणून झाली शिवाय देवाच्या चरणी, आमच्या बाबांच्या चरणी
सर्वांच्या चरणी तुम्ही महिला मंडळ सर्वांच्या चरणी अर्पण करतो. आपली बसलेली मंडळी वरिष्ठ मंडळी सर्वांच्या चरणी अर्पण करू. ओठ्यावर बसलेल्या मावल्या यांच्याही चरणी अर्पण करतो. मागे जे बसलेले आहेत बिचारे, मागे जे बसलेले असतील यांच्या चरणी घरातून बसून ऐकत असतील बिचारे, त्यांचे चरणी झालेले शिव अर्पण करून शिवेला मी पूर्ण विराम देतो. नातरी बाळा बोला शेवट. माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. दहा बरोबर वाजले. चाल म्हणायची का? म्हणा म्हणा थोडी थोडक्यात म्हणा छोटी. तुका मने निवेदनु तुका मने निवेदनु तुका मने निवेदनु जय हो. तुका मने निवेदनु तुका मने Krishna
जय